आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळूबापा संत दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकाला सहाय्य करते. सर्व पापांच्या आपल्याला ही प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लूक मध्ये आपण 11 अध्याय 14 पासून की सैतानाविषयी आरोप असलेला एक दाखला आहे की लोक हमेशा कोणाला तरी आरोप देत असतो, पण चांगलं करतो त्याकडे लक्ष नसते. तर जरा बघूया. आता जर बरा झालेला एखादा व्यक्ती आहे तर तिथे आरोप करायची गरज नाही ना. जो बरा होणं हे महत्वाचं आहे. तो दुःखात, तो टेन्शन मध्ये, तो मानसिक तणावामध्ये, तो अस्वस्थ असावं ही देवाची इच्छा नाही. तर येशू ख्रिस्तावर असलेले आरोप, हे शास्त्र असं शिकवते की जी व्यक्ती चांगलं करते त्याच्या पाठीमागे आरोप निर्माण होतात. तुमचं भलं बघितलं तर तुमच्या मनाचे विचार सुद्धा तुम्हाला वाईटच दिसतात. धार्मिक आत्मिक शिक्षण असं आहे की माणसाला देवाजोडीला घेतात. मग त्यांच्यातील कित्येक म्हणाले, तो भूताचा अधिपती जो बाळजवळ त्यांच्या साह्याशिवाय आता तुम्ही विचार करा, जर एखाद्या व्यक्ती जर आहे आणि एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करते, तर दुसरा येतो आणि तो त्याच्याविषयी कुरमुल्या खात असतो, म्हणजे कुरकुर करत असतो. त्याचं भलं त्यांनी केले तर तुझ्या जीवावर काय येईल? बरोबर की नाही? आपण काय शिकतो माहितीये का? अरे सगळे सुख आपल्याला येणार आहे का? थोडस दुःख पण येईल. मग दुःखातूनच तुम्हाला सुख समजेल की जाणीव पण पाहिजे की असं दुःख आहे, असं सुख आहे. कोण मनुष्य त्याला मदत करू शकत नव्हता, पण प्रभू येशू ख्रिस्त लोकांना मदत करण्यासाठी धावत येतो. ज्यांच्या आतमध्ये परमेश्वराचा आत्मा आहे तेव्हा तो दुसऱ्यासाठी चांगलं बघणारा आहे. पण ज्या माणसामध्ये धन आहे, पैसा आहे, वस्तू सर्व आहे, त्याचा अहंकार त्याच्याजवळ असेल तर त्याच्याजवळ परमेश्वराची उपस्थिती असेल. एक शांती पाहिजे आपल्याला, कारण देव आपल्या जोडीला असल्यावर शांती आहे, आनंद आहे. मी नेहमी लोकांना एकच बोलतो, प्रार्थनेला या. एकच शब्दाद्वारे तुमचं जीवन मी बनवतो, कारण तुमच्या जीवनात प्रार्थनेच्याच द्वारे तुम्हाला आनंद मिळालाय, शांती मिळालाय, ज्ञान मिळाले, दान मिळाले आणि वरदान मिळाले. कशाद्वारे मिळालेलं आहे? त्या प्रार्थनेच्या द्वारे. मग जर तुम्हाला प्रार्थनेच्या द्वारे जर हे सगळं मिळते तर तुम्हाला आनंद पाहिजे का दुःख पाहिजे? कारण आनंद माणसाने हातातला सोडला. देवाचा हात सुटल्यानंतर बुडलेला मनुष्य असतो, आणि बुडणं म्हणजे दुःखात, आपत्तीत, टेन्शनात, मानसिक तणावामध्ये अस्वस्थ. येशू ख्रिस्त पाण्यावर चालला, त्याच्यानंतर पेत्रही पाण्यावर चालला, पण पेत्राने वारा बघितला. आपल्याही जीवनामध्ये हजार प्रकारचे वारे येतात. ते वारे म्हणजे दुःखाचे, आपत्तीचे, टेन्शनाचे, मानसिकताचे, अस्वस्थाचे, आणि या वाऱ्याने आम्ही बुडतो. जीवनामध्ये देवाने जेव्हा तुम्हाला हाक दिली, ती हाक स्वर्गीयची हाक.
आता तुम्ही प्रार्थनेत आले योहान 6:44, तुमची हाक स्वर्गाची. आपण लोक काय करतो माहितीये का, प्रार्थनेला आला ना, माझा धंदा चांगला झाला, मला 2 पैसे यायला लागले, माझ्या घरात सगळं चांगलं झालं. ओके, ती थोडे दिवस पैसा आहे इथपर्यंत तुम्हाला आशा आहे, पण जेव्हा पैसे संपले तर सगळं गेलं. तसाच परमेश्वर आपल्या हातातला गेला तर सगळं गेलं, कारण त्याच्याचद्वारे आपल्याला एक जीवन, शांती, आनंद, ज्ञान मिळत असते. आता मी प्रभूच्या मार्गात गेलो, जगाच्या मार्गात नाही मी गेलो, आणि जग मला स्वर्गात नेऊ शकत नाही. याकोबाच्या पत्रात 4:4, जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. योहानाच्या पहिल्या पत्रात 2रा अध्यायामध्ये 15 पासून जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. आपण प्रार्थनेत आले का, आपल्याला सगळं मिळालं काय का, धंदा मिळाला का, काम मिळालं का, पैसा मिळाला का, त्याच्यात गुरफटतात जातात आणि मग बघतात मग संपलं, आपलं भविष्य तडफडत राहत. उद्योग आपला शेवटपर्यंत मदत देणार. उद्योग असं एक चीज आहे, एक दिवस येत तर दुसरे दिवस नाही, एक दिवस येत तर एक दिवस नाही, ही मोह असते. कुत्र्याकडे बघा किती पैसे आहेत, बँक बॅलन्स नाही आहे. कुत्र्याकडे खुर्ची आहे का बघा, तरी तो खुर्चीत बसतो. कुत्र्याकडे कार आहे का बघा, तो कार मध्ये बसतो. मांजरीकडे बघा, मांजर जाते गाडीवर बसते आणि शीट पण काढून बघते काय आहे खाली, ती पण मेकॅनिकल करायला बघते. आजादी आहे. कोंबड्या बघा, गाडीवर येऊन बसतील न बघतील. उंदीर गाडीवर येतात, चेक करतात, बघतात, जातात. आपले उंदीर माहिती नाही, कुरकुरेच असतात. हालनिया. अरे माणसामध्ये एक प्रेम पाहिजे. काय आपल्या जवळ आहे. मी कधी कधी रस्त्याला माणूस चालतात तर बघतो, त्याला गाडीमध्ये कोण घेत नाही ना, कुत्रा आहे तो गाडी तोंड काढून बघतो. माणसाचं प्रेम किती आहे बघा. माणूसच माणसासाठीच बनवला की नाही. मग माणसाच्या मनात नफरत, निंदा, द्वेष आलो. आपल्याला शिकायचं आहे. येशूने सर्व चांगलं केलं तरी त्याच्यावर आरोप केलेच. तुम्ही आणि मी चांगलं करा, आपल्याला आरोप येतो. मी पहिलं शिकवतो, मग ते 5 अध्याय पाठ कर, सगळं तुम्हाला सगळं माहिती. अरे भडकवणारे लोक जास्त आहेत आणि मार्गदर्शन करणारे लोक. मी एक शिकलेला आहे, माझ्याने जेवढं चांगलं काम करायचं ते करत राहणार, कारण मी देवाला घाबरतो, माणसाला नाही. या माणसाने म्हणजे निंदा करू दे, नफरत करू दे, द्वेष करू दे, मी एकच सल्ला देईन तुम्हाला, तुमचं नाव खराब होईल अशा लोकांचा सहवास जास्त ठेवू नका. कारण या जगामध्ये नाव तुमच्या नावाने लिहिलेलं चांगलं आहे, पण लोकांच्या दृष्टीने तुमची नावं खराब करणारे भरपूर आहे. म्हणजे एक शरीर आहे ना, या शरीराचं नाव खराब आहे. म्हणून मध्ये 26:41, मध्ये 10:28 आपल्या जीवनामध्ये देवाने मार्गदर्शन केलेलं आहे, शिकवणही दिलेलं आहे, शिक्षणाचा अनुभव पण दिलेला आहे. त्याचा पूर्ण वापर आपल्या प्रत्येकाला करायचाच आहे. आणि जर उपयोगी आहे आणि त्या मार्गानुसार आपलं जीवन जोडलेलं जर आहे तर देव तुम्हाला जोडेल, चांगल्या रीतीने जोडेल. आणि दुसरे इतके त्याची परीक्षा झाल्यानंतर त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. आता लोक येतात, खरोखर चमत्कार करतो का, खरेखर अनुभव घेतात. आता मी सुद्धा असं कार्य करायला निघालं तेव्हा लोक भरपूर असे आले आणि त्यांनी अस्तित्व अनुभव घेतले.
अरे आता तू काय काय अद्भुत देखतात. हे दान कोणा माणसाचं नाही. ज्या परमेश्वर, स्वर्गीय परमेश्वर, ज्या स्वर्गीय परमेश्वर त्याची निवड केल्यानंतर तो स्वर्गीय परमेश्वर त्याच्यातून अद्भुत चिन्ह चमत्कार करत असतो. 15:4-7 मध्ये ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेलं आहे त्याचं प्रतिरूप उत्पत्ती 1:27 मध्ये दिले. आदामाने जी बिघडवलं ते बिघडायचं काम आपण नाही करायचं, आपण प्रतिरूपातच राहायचं. म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे लोक 22-23 प्रमाणे हा आत्मा तयार करायचा. आत्म्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती जोडायची 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 जोडायची. चांगलं करायला विसरू नका, वाईट करायला विसरू. हे बघा, या जिंदगीचा एक सेकंद आणि प्रवास जो आहे ना तो आपल्या हातात नाही. कधी प्रवास संपेल आपला माहिती नाही. एक पाप झाले तर 10 पुण्य कर. आपण तसं नाही करत. पाप आहेत ना ते वाढवायची कामं करतात, पण पुण्याची कामं वाढवत नाही. देवाकडे येतात, मस्त देवाने माझ्या जीवनात हे केलं ते केलं, मला साक्षी द्यायला लोकांना आवडत. काय माहितीये का, तुमच्या जीवनात रोज सकाळ मिळाली मोठी साक्ष आहे. कधी कधी आपण साक्ष घेतो, हे तेल लावलं मी बरं झाला. तुमच्या जिंदगीमध्ये देवाने तुला बरं केले, ते तेलाने नाही बरं केलं. तेल एक अभिषेक आहे. मी प्रार्थना केली तर मला देवाने हे दिलं. तू प्रार्थना केली लोकांसाठी काय केलं? मग ते मागण्या अगोदर देव त्याला देतो. जर देव देतो तर देवाच्या आज्ञा नियम पाळा. हा चमत्कार असतो ना. आणि जी साक्ष असते ना ती कशी असते माहितीये का, जेव्हा तुमच्या जीवनात परमेश्वराने काहीतरी केलं तेव्हा लोकांनी तुम्हाला पाहिलं पाहिजे आणि तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. इकडे नाही, इकडे येऊन साक्षाची कागद पाण्यात जातात, काहीच उपयोग होत नाही. तुम्हाला जी शिकवण दिली बघा, हे शिक्षण तुमच्या जीवनात काय झालं ना, तुम्ही पापातून दूर कसे झाले, पवित्रता कशी झालं, ते साक्ष सांग. या जगात प्रार्थनेत असो का नसो रोज साक्ष आहे त्यांची. नाही तर आपण काय सांगतो, आज जीवनामध्ये मला असं झालं तसं नाही, मला ते पटत नाही. आज प्रार्थनेला आले, अरे तुमच्या जीवनामध्ये जेव्हा संकट आणि आपत्तीनं दुःख काय येतात की तुम्ही देवाला हाक द्यावी, हा मोठा चमत्कार आहे. अशी हाक तुम्हाला येत नाही. जेव्हा तुमच्यावर दुःख काही प्रसंग कोसळतो तेव्हा सांगतात परमेश्वरा मरडू रडू. काय फायदा त्याचा? हे स्वार्थी लाईफ देवाला आवडत नाही. रोज देवाला धन्यवाद द्या, म्हणजे तुमच्या जीवनात प्रसंग किंवा संकट कोसळणार. देवाचं रोज काम करतात. रोजची लोक सैतानाची कामं करतात. काय कामं करतात? खोटं बोलणं, निंदा करणं, याच्यामध्ये ते जास्तच आहे. घरात कोण असलं तर काय मिळते तुम्हाला? जे चांगलं काम कर ह्याच्यात ठेव, कारण हेच तुमच्या शेवटच्या कामाला होते. तुम्हाला बसून देणार नाही, हा सैतान आहे. बसल्या बसल्याला काय ना काय करत बसते. हे शेवटला हे आपल्याला असं होईल, असं कुष्ठरोग्यासारखं. मी नेहमी लोकांना सल्ला देतो, गरज आहे त्याचा वापर, नसेल ते पक्क्या लांब. कारण हेच तुम्हाला मी लोकांना सरळ त्याच्यात गोर गरिबांना मदत करतो. थोडं दाखवतो, जास्त नाही राहत. सगळ्याचकडे मी फोटो काढत बसत नाही. तर त्यांना मी सांगितले, बघ 3 गोष्टी आपल्याला करायच्या. ती म्हणजे प्रार्थना, दुसरं म्हणजे आपण पाप केले ते कबुली करणं, ते सैतानाला पळवणं, तिसरं गरिबांना गरजवंतांना खायला प्यायला घालणं. रोज तुला खायची गरज आहे ना, रोजची भाकर देवानेच सांगितलंय, रोजची भाकर आज आम्हाला दे. मग ही तुला भाकर पाहिजे असेल तर त्याला पण दे, तुझा हिस्सा, एक हिस्सा त्याला दे. कारण आपल्याला हे 10
वा हिस्साचा देवाने दिलेला आहे तो त्यांचा आहे आणि देवाला दिला. मग देवाने उचलून ठेवलं. अरे सृष्टी बनवली तेव्हा परमेश्वराने बनवून सुद्धा त्यांनी पण हिस्सा काढला त्याने बागेमध्ये. एक झाड ठेवलं त्यांनी स्वतःसाठी, एक हिस्सा काढून ठेवला. की तुम्हाला नियम ठेवले, याला हात नका. आणि तुम्ही जेव्हा सगळी मला ते 3 अध्यायामध्ये 6 बघितलं तर तुम्हाला अनुभव देत विषय बदलतो. याच्यामध्ये तुम्ही सगळा हिस्सा खाता त्यामुळे तुम्हाला येस नाही. आणि तो हिस्सा सैतान खातो. आदाम एवाला फसवून त्याने खाल्लं म्हणजे तुमचं सगळं त्याने खाल्लं. आपली मुलं बाळ, आपलं कुटुंब, कुटुंबातली वस्तू, धान्य सगळं एक खाल्लंय ते सैतानाने खाल्लंय. विचार करा. मग हे जर सैतानाने खाल्लं तर तुम्ही विचार करा तुमच्या हाताला काय राहील? कष्टच राहिले की. आता तुम्ही इकडे बसले, काय मिळेल? टायमाला जेवण बिवण मिळेल की नाही मिळेल? नुसत्या प्लेट उचलायचं ना लाईन लावायची? घरी आहे का लाईन लावायला? एक मीठ संपलंय तरी दुकानात जायला लागेल. माणसाच्या शरीराच्या प्रश्नाची उत्तर देव आहे. रोज देवाचं काम करा. नाही जेवलं तरी चालते. मी कसं खातो? कधी खातो तर कधी खात नाही, परंतु तुमच्या समोर आहे. काय आहे जीवन? धन आणि पैसाच बघायचं का? अन्नधान्य बघा. आज परिस्थिती चेंज होत चाललेली आहे. लोकांना देवाने जागेवर आणायला लावलेला आहे. म्हणून पुन्हा 17:13 हा न्याय करायचा दिवस आहे, आरोप करायचा दिवस नाही. परमेश्वराने म्हणून बोला ही पवित्र 4 पुस्तक आहेत. मध्ये मार्क, लूक, योहान आणि 5वा आहे प्रेषिताने केलेली कृत्य. 28 अध्याय हे तुम्हाला त्यांनी देवाच्या लोकांनी काय काय काम केलं, कार्य केलं, तो हक्क तुमच्या आणि माझ्यामध्ये. तुम्ही आले, तुम्ही पण शिका. एखाद्या कंपनीमध्ये कोर्स करता, कुठला तरी इंजिनियरचा किंवा एक काम करण्याचा, एक कारागिरीचा, कोणता मॅनेजमेंट बनवतो. मग ते शिकतात. शिकल्यानंतर त्यानंतर तो जॉब तयार करतो. तसं हे आध्यात्मिक आहे. या जगाच्या सर्व मानव जातीचा हक्क आहे की परमेश्वर स्वर्गाचा आहे आणि स्वर्गाचा परमेश्वर हा आपल्याला स्वर्गाविषयी सांगतो. जगात भरपूर देव आहे, ती मानवी देव आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. परमेश्वराचे महान व्यक्ती तुमच्या आणि माझ्यासाठी बनून गेल्या, त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे पुढे जायचं बस. म्हणजे तुम्ही भविष्यात कोणतरी बनणार आहे. आम्ही बनत नाही, आम्ही बनवलेलं बिघडत आहे. जेवढं शरीरात तुमची पापं वाढतील ना तेवढं शरीर तुमचं दिवसांदिवस कमजोर होईल. आणि तुमच्या शरीरातली पापं जेव्हा निघून जाते ना तेवढं शरीर तुमचं मजबूत होईल. मग तेव्हा तुम्हाला शांती. मी विचार करते एवढा लोक आहे, स्वर्गामध्ये जाण्यासाठी इच्छा का होत नाही? इकडे आले ना तर ते काय मागतात माहितीये का? तुम्ही हे वचन नाही मागला म्हणून मी तुम्हाला ज्ञान शिकवतो. कशासाठी शिकवतो माहितीये का? मला तुमच्या अंतःकरणातल्या गोष्टी माहिती आहे. तुम्ही कोणत्या हेतूने आल्यात आणि तुमच्या काय काय हेतू आहे ते मला माहिती. पण तुमचं लक्ष त्या धनावर ना पैशावर जर बसलेलं आहे, तुमचं वचनावर नाही बसणार. ही वचनं कोण माहितीये का? ही वचनं कोण शिकू शकते? वचनं कोण ऐकू शकते? की जे देवाची लोक जे सुवार्ता गाजवतात, प्रचार करतात, त्यांच्यासाठी हे स्पेशलिस्ट आहे. आणि समोरच्या व्यक्तीला देवाचीच गोडी आहे, देवाचीच आवड आहे, तेव्हा ही वचनाची गोड तुम्हाला समजेल. एखादी बाई भाजी बनवते आणि बटाट्याचा कसली फोड बनवतात एवढ्या, पण जेव्हा ती भाजी शिजल्यावर तिकडे बघायला जात तर ते सगळं पुढे वितळून गेलेले. एखादी दोधी कापा नाही का,
एवढी लांबी दोधी घ्या आणि कापा फोडी करा, त्याचं काय बनते? पाणी बनते. हालेलुया. तुम्ही जर या धार्मिक गोष्टीच्या हेतूने आले असते ना, तर तुम्हाला मी त्याच दृष्टीने तुम्हाला त्या विषयीचा मार्ग शिकवला असता. हे जे महान व्यक्ती बनून गेले, तर त्याचं हे महान व्यक्तीचं शिक्षण या शास्त्रात दिलेलं. आता हा लूक जो आहे तो वैद्य होता, तो डॉक्टर होता, तो कोणता प्रेषित नव्हता, ना कोणता संदेष्टा नव्हता, ना कोणता सुवार्थिक नव्हता. पण ज्या वेळेला प्रभू येशूकडे जे लोक बरे झाले, तर या वैद्याकडे येणारी माणसं होती, तेव्हा त्यांनी प्रयत्न केला की मी एवढा औषध उपचार दिले, याला सर्व प्रकारची औषधं दिली, तरी तो बरा झाला नाही. फक्त येशूकडे आला आणि त्यांनी बरं केलं. तेव्हा तो फरक सांगतो, हा स्वर्गीय देवाचा पुत्र आणि खरा वैद्य येऊच आहे. काही शिक्षणामध्ये ना तुम्हाला अनुभव प्राप्त करून घ्यायचा, तेव्हा तुमच्यामध्ये जीवन दिसेल, तुमच्यामध्ये एक मार्ग दिसेल, तुमच्यामध्ये एक शांती दिसेल, तुमच्यामध्ये एक अनुभव दिसेल. प्रभूने हे मार्ग अशासाठी दिले. म्हणून लूकने या विषयावर लिहून टाकलं की हा खरोखर देवाचा पुत्र आहे, हा देव आहे आणि स्वर्गीय बाप. म्हणून लूकने हे सर्व गोष्टीविषयीचा मार्ग दिला. तो कोणता प्रेषित नव्हता, कोणता संदेष्टा नव्हता, ना कोणता सुवार्थिक होता, असा नव्हता. फक्त तो एक आयुर्वेदिक वैद्य होता. सर्व गोष्टीवर उपचार पूर्ण करणारा, रोगातून मुक्त, परंतु त्याच्यामध्ये रोगमुक्त होण्याची शक्ती राहिली. तेव्हा त्याने बघितलं की खरोखर आपल्या मानवाचा जीवनदाता तो परमेश्वर, तोच आपले हात पाय सीधे करणारा, रोगातून मुक्त करणारा, पापातून मुक्त करणारा, सार्वकालिक जीवन देणारा. आपलं जीवन एक मजबूत ठेवणार. कुणाच्या डाव्या बाजूची मान भरपूर दुखते. आता जर तुम्ही परमेश्वरामध्ये आहे, तर परमेश्वर तुमची बनवून ओळखे. आता तुम्ही इकडे आले, आता योहान 15:4 मी प्रभू मध्ये आहे म्हणून प्रभूचं वचन देऊ शकतो. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कोणाचं उजवा कान तळल्यासारखा झालाय, तर हे तुमचं जीवन आहे, हे परमेश्वराने बनवले. देवाने जेव्हा आम्हाला बनवलं, तेव्हा साधने बनव संपूर्ण मानवाचं बोलतात नाही, काय बोलतात, सोनोग्राफी काढतात, एक्सरे वगैरे काढतात, काय झालं, हाड मोडलाय, पाय मोडलाय, काय झालं, सिटी स्कॅन काढतात, नाही का, मग ते चेक करतात काहीतरी आहे शरीरामध्ये, एक कॅमेरा त्याच्यातून दाखवतो. तसं तो आहे. म्हणून नेहमी लोकांना मी स्वतः 139 अध्यायाविषयी एकदम परफेक्टली नेहमी पहिला अध्याय वाचा, मग तुम्हाला कळेल की स्वर्गाचा परमेश्वर कोण आहे आणि स्वर्गाचा देव कोण. आपल्याकडे देव आहे, पण स्वर्गीय देव नसेल तर सगळीकडे तुम्हाला बघायचं आहे. स्वर्गीय देव नाही, कुठल्याही ठिकाणी भक्ती करणारे लोक आहेत. स्वर्गीय देव नाही, घराला चिकटवलेले आहेत, उभे केलेले आहेत, पॅक केलेले आहेत, सगळ्या बाजूचे देव आहे, पण स्वर्गीय देव जो आहे तो नाही. कारण स्वर्गीय देवाला लोकांनी आत्मपरीक्षण करून घेतलं. स्वर्गीय देवाकडे पश्चाताप लागतो, मन स्वच्छ लागतं, त्याची तयारी करावी. स्वर्गीय देवाची कृपा आपल्याला भेटली. आता एखादं बघा, एक मूर्ती ठेवली, कोणी त्याला भेटलं का तेव्हा तुम्हाला आठवण येते. पण एक समोरचा माणूस आहे, तो देवाचं प्रतिरूप आहे, उत्पत्ती 1:27, त्याची तर आठवण येत नाही की याच्यात परमेश्वराचा आत्मा माझ्याकडे आला. नाही जमणार. राग निषेध, तो चांगलं काम करत असेल, आला मोठी आली, बरोबर.
हे माणसाचा स्वभाव दुष्टाचा भरलेला असतो. मी यामध्ये त्याने तसं सांगितलेलं आहे की त्याने काय सांगितलेलं, भूताच्या साह्याने आरोपी लोक भरपूर भेटले. पण हे कोणते होते? हे सैतानाच्या सभेची व्यक्ती होती. तुम्हाला काय वाटते? सैतानाच्या सभेची व्यक्ती बनल्यानंतर मनुष्याचं जीवन आहे ते कमजोर होते. वर्षित सत्र, परंतु त्यांनी त्यांच्या मनाली कल्पना वापरून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य. काय सांगते? मनातल्या कल्पना, मनातल्या गोष्टी ओळखल्या त्यांनी. बाहेर तुमच्या मनात काय विचार होते ते बघितलं त्यांनी. ओसाड पडते. आपसात फूट पडलेलं राज्य वसाड पडते. आता तुम्ही विचार करा, तुमच्या चांगल्यामध्ये असताना वाईट घडायला लागलं, काय मिळेल मला सांग? फूट पडलेलं राज्य वसाड पडते. आता फूट पडलं म्हणजे खपलं. देवाबरोबर आपलं कनेक्शन बनतात. ते स्वर्गीय देवाच्या बरोबरचं कनेक्शन तुमच्या बरोबर असेल तर स्वर्गीय परमेश्वर तुमच्या बरोबर शांतीने व आनंदाने तुमच्याशी कार्य करत असेल. प्रत्येक माणूस बनवला ना तो जातीचा नव्हता बनवला. जात कुत्रे न जात मनुष्य. आणि हा मनुष्य एक दुसऱ्यांना मदतीसाठी झाला. पण मनुष्यच असा निघाला, तो मनुष्यच माणसाचा घातक निघाला. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. आणि जर तुम्ही या प्रकटीकरणात जर वाचलं तुम्हाला कळेल की अनुभवी काय आहे. मला 7 मध्ये दिलेला आहे. तो फेकला गेला त्याच्यानंतर म्हणून लोकांना पकडतो. आपलं जीवन देव पित्यासाठी, एक पवित्र आत्म्यासाठी एक उत्पन्न करणारी शक्ती बनवते. दुष्ट सोमवार हमेशा असतात. मोह. आता तुम्ही इकडे बसले आहात, पण तुमच्या समोर पण सैतान येऊन बसलेला आहे. अनेक प्रकारची मोह, विचारधारा, वाईट काय काय येईल. मग तुम्ही त्याच्यावर लक्ष गेलं ना का तुम्ही गेले. ते दुष्ट तुम्हाला बोलवत आहे आणि तो बाहेरून रूपाने बोलवतो, पण परमेश्वर आतून रूपाने बोलवतो. आता योहान 6:44, परमेश्वरची इच्छा आकर्षिल्याशिवाय तुम्ही इकडे येत नाही. ज्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत तर तिकडे लक्ष चांगलंच पाहिजे. तेव्हा ते गिफ्ट मिळते, तेव्हा तुम्हाला दानं मिळतात, तेव्हा तुमच्यामध्ये एक सामर्थ्य प्राप्त होतं, एक शांती प्राप्त होते. कारण आज जर बघा अनेक लोक आहेत आजारी, दुःख, टेन्शनमध्ये, मानसिक तणावामध्ये, अस्वस्थपणा. आज किती लोक आहेत बघा, पाय भरपूर दुखतात. पाय 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 दुखतात त्या हातवरती. आता तुम्ही विचार करा, हे शरीर नुसतं आंबलेल्यासारखं झालं. डोळ्यात मेट येते, मेट अशी झोप झोप येते. कुणाच्या डाव्या बाजूच्या पासळी दुखते, पासळी. आता ही जी तुम्ही प्रार्थना जीवन जगतात तर तुमच्या जीवनातल्या गोष्टी त्या परमेश्वराला माहिती आहे. कुणाच्या उजव्या बाजूचा हाड इकडचं दुखते, इथून ते. आता तुम्ही जे काय करता ते त्याला माहितीये, मला नाही माहिती. बरोबर ना? आहे का? पण देवाने जे संदेश दिले तेच मी तुम्हाला. कुणाच्या घशावर अटकल्यासारखं झालं, अटकल्यासारखं. आता तुम्ही प्रत्येक व्यक्ती जर प्रभूमध्ये आहेत ना, वचनात आहे, तुम्हाला ह्या वचनाने जीवनात अनुभव आला पाहिजे की हे वचन माझ्या जीवनासाठी एकीकडे 4 भाग असतात. वचन माणसाला जीवन देते. तुम्ही वचन शिकायला नाही आले, मी तुम्हाला बोलणार. जर तुम्ही वचन शिकायला आले असतील तर देव तुमच्या जोडीला आहे. किती लोकांना पाण्याचा प्यास लागला, पाण्याचा प्यास. आपल्या प्रत्येकामध्ये एका अनुभवी आत्म्याचा मार्ग शोधला पाहिजे. कुणाचा उजवा कान दुखते, उजवा कान. आपलं जीवन आहे
पवित्र आत्मेच्या द्वारे जोडलेलं पाहिजे. कोणाचा उजवा हात आहे उचलायला फार कठीण होतं. जर तुम्ही परमेश्वराच्या शिक्षणामध्ये आहे तर तुम्हाला त्या आजारातून परमेश्वर तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही अपेक्षेने तेच आलेले, पण तीच अपेक्षा परमेश्वर तुमची पूर्ण करणार. पण तुम्हाला त्याचबरोबर परमेश्वराच्या गौरवासाठी जीवनात प्रवेश करणार. कुणाचा उजवा पायाचा गुडघा दुखतो, उजवा पायाचा. आपल्या हा व्यक्तीसाठी प्रार्थना करणं गरजेचं. रोज प्रार्थना करायची. जेव्हा रात्री आम्ही 12च्या नंतर प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना करताना सर्व लोकांसाठी, देशासाठी, सगळ्यासाठी आज युद्ध सुरू झालंय, लढाई सुरू झाली आहे आणि ते पुढे ठेवायचं. एखाद्यावर तुम्हाला चित्र दिसेल की इकडे युद्ध सुरू झालंय, तुम्ही मोबाईल बघतातच बरोबर. कधी कधी माझ्या मोबाईलवर ऑटोमॅटिक येते, कसं येते माहिती नाही, पण ते येते तेव्हा मी काय करतो, बघतो. ते का आलं की तुला यांच्यासाठी प्रार्थना करायची. एखादा माणूस चाललाय, विचारायला काय खायला नाही, प्रार्थना कर, पुढे गेल्यावर त्याला खायला मिळेल. आता मला गाडी थांबवायला वेळ नाही की रस्ता चान्स नाही, ट्रॉफिक आहे, मग फक्त प्रार्थना करायची. लोकांना बघितलं ना तर पहिली प्रार्थना करायची. लोकांना बघितलेलं वाईट विचार नाही आणायचे, नाही तर खपला आपल्यात. तो शैतान बोलवतो तुम्हाला ना. भक्ती प्रार्थना कर पहिली परमेश्वराकडे की परमेश्वर पिता दयाळू बाप्पा ह्या माणसाच्या गरजेची. याकोबाच्या पत्रा 5:16 पासून दिलेली की देवाकडे तुम्ही मागा, नीती मनाची प्रार्थना प्रबळ आहे. मनात रोज विचार असं करा, मला लोकांचं चांगलं करायचंय, मला रोज लोकांचं चांगलं करायचंय. जिंदगीवर लोकांचं सगळं वाईट केले आता तरी चांगलं करायचं असं बोल. मार्क 9:42 वेळी भरपूर लोक आहेत खड्ड्यात पाडणारे, पण खड्ड्यातून उचलणारे कमी नाही. जेवढं तुम्ही देवाबरोबर आपलं नातं जोडेल तेवढं तुम्ही स्ट्रॉंग बनतील. देवाला फक्त एवढंच सांगायचं, हे बघ एवढं वर्ष आम्ही पापात दिवस घालवले, आता मला तुमची ओळख झालेली आहे, याच्या पुढचं मला जीवन नवीकरण पाहिजे. तुम्ही आता मला स्वर्गात आणण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी हे जीवन बदललेलं आहे आणि दिलेलं आहे. आता मला परत पापात नाही जायचं, नाही तर लोक 11:24 त्याच्यामध्ये पुढे दिलेलं आहे. पहिल्यापेक्षा 7 आत्मे येतील तुमच्या. आपण काय करतो माहितीये का, प्रार्थनेत येतो, मस्त प्रार्थना घेतो, बरं झालं, मस्त देवाने शिकवलं, आता चांगलं पुढे दिवस फिरले, अरे पण पहिलं त्याच्यात राहा. योहान 15:4. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही प्रार्थना केली ना थोड्या दिवसानंतर परत आपण जगात उतरायला गेलं? नाही, ते 7 आत्मे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. तुम्हाला आत्म्याचं दान असलं ना, जे तुमच्या बाजूला कोणतरी बसू दे, त्याच्या अंगातला वास होतो बरोबर कोणत्या आत्मा कुठल्या मधून आलेला. मला आत्म्याचं दान पाहिजे, नाही तर तुम्ही गेले का, तुम्ही फसणार मोहात. ते अशुद्ध आत्मे असतात आपल्याला पापामध्ये नेण्यासाठी, मोहात पाडण्यासाठी, नाशवंतामध्ये जीवन जगण्यासाठी. आत्मे येते, एकदा त्या आत्म्यामध्ये तुम्ही जॉईन झाले ना का तुम्ही गेले कामातून, परत तुमचं लाईफ भविष्यात चांगलं नाही. पवित्रता, वचन भरपूर आहेत, वचन देणार आहे, शिकवणार आहे, शिक्षण देणार, पण ते घेण्यासाठी तुम्ही न्याला. तुम्हाला जास्त ज्ञानाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, मला धंदा झाला पाहिजे, माझं हे झालं. अरे कोणाला पैसा टिकलेला आहे की तो पैसा तुम्हाला उपयोगी आहे? पैशाचा, धनाचा लोभ कधीच धरायचा. पैसे कमवा, पण त्याच्यानंतर गरिबांचा तो पण विचार करा. तेव्हा तुम्हाला गरिबाची काळजी निर्माण होईल ना, तेव्हा तुम्हाला देवाची ओळख होईल. समजलं का? ओळख अशी नाही होत, ओळख जेव्हा गरीब आणि गरजवंत. आपण आपल्यामध्ये किती लोक पूर्वी कार्य करत होते, गरिबांना मदत करायचं, दान करायचं, हे करायचं, तर कुठे गेले ते? आता तेच दान कुठे चाललं माहितीये? शैतानाला. आणि शैतान त्याला मोहात पडतो, चालले खेच, संपलं. अरे ते अशुद्ध आत्मे आहेत. तुम्हाला माहितीये की अशुद्ध आत्मा पहिला लोकमध्ये बघा 15-11 पासून अशुद्ध आत्मे
मित्र मैत्री संगत नातेवाईक याच्यात असतात, खाण्यापिण्यासाठी, पण मदतीसाठी नाही. मला सांगा, तुमची एवढी नाती आहेत, मला दाखवा. तुमच्या दुखी आहे किंवा आजारी आहे किंवा संकटात आहे किंवा टेन्शन मध्ये कोण उभी घेते, कसली नाती? मार्क 3:33 मध्ये वचन. मी सरळ सरळ आहे, नाती ठेवा तर नात्यासारखं वागा. म्हणून चांगलं करा, आरोप करणारे करू नये, तुम्ही तुमचं काम करा. मी ज्ञान जास्त तुम्हाला ह्यासाठी देतो की तुम्हाला खरी गरज कसली आहे. पैशाची गरज आहे, वस्तूची गरज आहे, सार्वजनिक जीवन जगण्याची गरज आहे. काय पाहिजे? काय पाहिजे? लालची माणसं आहेत की नाही? 1 लाखाच्या वर सोनं तोडं गेलेलं आहे, बरोबर, तरी धावतात की नाही? महागाई वाढली, महागाई वाढली, महागाई वाढली, वाढले तरी सोनं पाहिजे. नवऱ्याचा शेंडा करते, तू काय दिलं रे मला वर्षा, बरोबर. आहे दुबईला, परिस्थिती अशी आहे. अरे ते गेल्या, त्यांची कंडिशन काय झाली त्यांना विचारा पाहिजे. घरी आली ते समजा, लोक आपल्या घरी आले तर समजा आपलं सोनं आलं असं समजा. पैसा ना वस्तू नका बघाव. परदेशा बाहेर जातात ना, त्याचं लाईफ फार बरोबर असते. मी पण आले पहिल्या दिवशी मातीत, 1-1 तासाला सोड्याची बाटली बसे असं बंडीतून खांब निघायचं. आम्ही जे कष्ट केले ते तुमच्याने होणार. मला जगायचं आता, हे माझं नवं जीवन आहे येशूसाठी. म्हणून मी माझ्या लाईफला मी घाबरत नाही. मी एकच शिकलेला आहे की सगळं ख्रिस्तासाठी न मरणं हे माझा नवीन जन्म आहे. आणि ह्या नव्या जन्मामध्ये प्रवेश केला. मी नेहमी लोकांना सल्ला देतो, शिक्षण देतो, मालक बन, नोकर बनू. नोकराला डिमांड नसते, नोकर तो नोकरच आहे, मालक तो मालक. परमेश्वर आपल्या पुत्राला या जगाचा मालक म्हणून टाकतो. 14:6 मार्ग सत्य जीवन येशूच खरा होता. येशूच्या शिक्षणात चालला तो भविष्यात पुढे जातो. काय माहितीये का, तुमचं भलं व्हायचं आहे ना, पण तुम्हाला शैतान भलं होऊ देणार नाही. तुम्ही या चांगल्या व्यक्ती बरोबर तुमचा एक पण व्यक्तीचा उपयोग होणार. कारण ते तसं असते. येशू बरोबर 72 शिष्य निघाले. मध्ये 6 ते 60 पासून वचन वाचलं. लूक मध्ये 10 ते 72 शिष्य बनवले. कुठे गेले ते? काय केलं, काय नाही केलं? 11च माणसाने फक्त काम आणि परमेश्वराचा मार्ग. आपलं जीवन नेहमी सांभाळ, पश्चाताप करा, पाप कबूल करत राहा आणि गोरगरिबांना मदत करा. स्वर्गात जमा आहे. जे स्वर्गासाठी जमा करतायत ते करा. बाकी काहीच कामाला येणार नाही. आपलं काही नाही, जोडीला येणार नाही. हे फक्त माझं आहे, उद्याला जातो तुझं, काय फायदा त्याचा? मला पहिल्यापासून एकच इच्छा तीच होती की चांगलं करणं करत. पहिल्यापासून माझी सेवा तशीच होती. येशू प्रभूंनी जसं काम करायचा प्रयत्न केला, माझ्या बाप्याने पण ती सुरुवात केली, मी पण तसंच सुरू केले की त्या माझ्यातला दुष्टा निघून जावा आणि प्रभूच्या इच्छेने मला जीवन. खूप लोकांसाठी धावताय ना आजपर्यंत आहे ना, पुढे पण धावणार, पुढे पण धावणार. कारण देवाचं काम मला करायचं आहे. देवाने मला एक 12 एक देवाचा पुत्र म्हणून मला स्वीकार केला. तर पुत्राचं काम हे देवाची इच्छेने. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वरची इच्छा करून आपलं जीवन बनवूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वर प्रत्येक व्यक्तीचं जीवन आनंद शांती करू दे. स्वर्गीय राज्यात प्रवेश होऊ दे. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस आशीर्वाद सैतानाच्या हातातून सर्वांची सुटका हो. आपला आत्मा शरीर परमेश्वराच्या राज्यात ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.